मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचा खूप खूप आभार. पहिल्या भागाला तुम्ही इतक्या प्रचंड प्रमाणात लाईक्स, कमेंट्स आणि सपोर्ट दिलात की भाग 2 लवकर आणायचा निर्णय घेणं सोपं झालं. तुमच्या भाग 2 कमेंट्सनी, शेअरनी आणि उत्साहाने हे चॅनेल खरंच खूप पुढे जात आहे. तुम्ही जे सपोर्ट दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जर तुम्ही पहिला भाग अजून पाहिलेला नसेल तर कृपया आधी तो पूर्ण पहा, कारण या भागात अनेक रहस्य उलगडणार आहेत. पण त्याची पार्श्वभूमी समजली नाही तर काळजी वाटेल. आता तयार व्हा, कारण ही कथा आणखी खोलात जाणार आहे. आणि हो, शेवटपर्यंत थांबा, कारण शेवटचा ट्विस्ट तुम्हाला हादरवून टाकेन. मित्रांनो, मी इरफान. त्या रात्रीनंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललेलं. आईने अब्दुल कादर म्हणजे सलीमला पोलिसाच्या ताब्यात दिलं. त्याला जन्मठेप झाली. आमच्या नावावर अब्बूची सर्व संपत्ती आली. मुंबईतली ती फ्लॅट, कोरेगावची जागा, बँकेतली रक्कम. बाहेरून पाहणाऱ्याला आमचं कुटुंब पूर्ण वाटत होतं. आई आता रुखसाना बेगम म्हणून ओळखली जायला लागली. ती नव्या कपड्यात, नव्या दागिन्यात, नव्या कॉन्फिडन्सने फिरायची. मी कॉलेजला जात होतो, पण मनात सतत एकच प्रश्न घुमत होता. आईने खरंच अब्दुलचा फक्त वापर केला होता का, की त्याच्या मागे आणखी कोणीतरी आहे? एक दिवस सकाळी आईने मला बोलावलं. तिच्या हातात एक जुनी तुळसर झालेली लिफाफा होता. इरफान, हे तुझ्या अब्बूचं आहे. त्याने मला मृत्यूपूर्वी दिलं होतं. मी ते उघडलं नाही, पण आता वेळ आली आहे. मी लिफाफा उघडला. आत एक छोटी चिठ्ठी आणि एक बँकेची लॉकरची चावी होती. चिठ्ठीवर अब्बूचं हस्ताक्षर होतं. रुखसाना, जर मला काही झालं तर ही चावी इरफानला देऊन टाका. लॉकर क्रमांक 472. त्यात सर्व सत्य आहे. पण सावध राहा, कोणीतरी आमच्या मागे आहे. माझ्या मनावर काटा उभा राहिला. आई शांतपणे म्हणाली, चल आजच जाऊया बँकेत. आम्ही बँकेत गेलो. लॉकर उघडलं. आत एक जुनी फाईल होती. त्यात कागदपत्र, एक फोटो आणि एक CD. फाईल उघडताच पहिल्या पानावर एक जुनी बातमीची कटिंग होती. कोरेगाव विहिरीत महिलेचा मृत्यू, पतीवर संशय. फोटो सलीमचा, पण त्याच्या शेजारी उभी होती आई, तरुण वयातील रुखसाना. दोघे हसत होते. मागे लिहिलं होतं 1987, आमची पहिली भेट. मी थक्क होऊन आईकडे पाहिलं. ती शांत होती. आई, हे काय? तिने डोळे मिटले आणि शांतपणे सांगितलं, इरफान, मी तुझ्या अब्बूपूर्वी सलीमशी लग्न केलं होतं. फक्त काही महिने तो क्रूर होता. त्याने मला मारहाण केली. मग मी पळून आले. नंतर तुझ्या अब्बूंना भेटले, पण सलीमला कधी सोडलं नाही. त्याने तुझ्या अब्बूला मारलं मला परत मिळवण्यासाठी. मग तू का त्याला जवळ आणलंस? आई हसली. पण ते हसू आता भयानक वाटत होतं, कारण त्याला मला संपवायचं होतं. पण मी एकटी नव्हते. कोणीतरी मला मदत करत होतं. मी विचारलं, कोण? तिने ती CD बाहेर काढली. हे पहा. मग मी घरी आल्यावर ती CD लावली. स्क्रीनवर एक व्हिडिओ, कोरेगावच्या लग्नाच्या रात्रीचा. हॉलच्या मागच्या खोलीत, पण कॅमेरा वेगळ्या कोपऱ्यातून होता. आई आणि सलीम, पण कॅमेरा आईच्या मागून होता. जणू आईने स्वतःच कॅमेरा लावला होता. प्रत्येक क्षण रेकॉर्ड झाला होता. शेवटी व्हिडिओ संपला आणि स्क्रीनवर एक लिहिलेलं होतं, रुखसाना, तू जिंकलीस, पण खरं सत्य अजून बाकी आहे. अब्बू. मी आईकडे पाहिलं. अब्बू जिवंत आहेत? आईने डोळे पुसले. नाही इरफान, ते खरंच गेलेत. पण त्यांनी हे सगळं आधी प्लॅन केलं होतं. ते जाणून होते की सलीम येईल. त्यांनी मला सांगितलं होतं, जर मी गेलो तर सलीमला तुझ्याकडे येऊ दे. त्याला संपव आणि संपत्ती वाचव. मी तेच केलं, पण माझ्या मनात शंका कायम होती. मग तू मला का सांगितलं नाहीस? कारण तू अजून लहान होतास. आणि ती थांबली. मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते, पण आता तू मोठा झालायस. आता सगळं तुझ्या हातात आहे. त्यानंतर काही दिवस शांत गेले. आम्ही नव्या फ्लॅटमध्ये राहू लागलो. आई आनंदी दिसत होती. पण एक रात्री मला स्वप्न पडलं. विहिरीत अब्बू पडत होते, पण ते ओरडत नव्हते. ते हसत होते. आणि विहिरीतून आई बाहेर येत होती, पण तिच्या हातात अब्बूची घड्याळ होती. मी घामाने पावसाळा झालो. सकाळी उठल्यावर आईने चहा आणला आणि म्हणाली, काय झालं? स्वप्न, मी म्हणालो. आई, मला वाटतं सलीम एकटा नव्हता. कोणीतरी त्याला मदत करत होतं. आई हसली. कोण? मी म्हणालो. तू. तिचं हसू थांबलं. काय म्हणतोस? मी म्हणालो. त्या व्हिडिओत कॅमेरा तुझ्या मागून होता. तू स्वतः रेकॉर्ड करत होतीस, पण सलीमला माहिती नव्हतं. म्हणजे तू आधीपासून प्लॅन करत होतीस. पण अब्बूच्या मृत्यूपूर्वी तू सलीमशी संपर्कात होतीस का? आई शांत झाली. मग हळू म्हणाली, हो, मी होते. कारण अब्बूने मला सांगितलं होतं, सलीम येईल, त्याला येऊ दे, पण तूच त्याला संपव. पण इरफान, मी अब्बूंना मारलं नाही. मग सलीमने मारलं. पण मी त्याला रोखू शकले असते. मी रोखलं नाही, कारण तिच्या डोळ्यात आता अश्रू आले.
कारण अब्बूने मला फसवलं होतं. त्यांची संपत्ती ती खरी नव्हती, सगळी कर्जात बुडालेली होती. सलीमला माहिती होतं त्याने अब्बूंना मारलं, पण मी त्याला थांबवू शकले असते. मी थांबवलं नाही, कारण मला संपत्ती हवी होती, स्वातंत्र्य राहायचं होतं. मी स्तब्ध झालो. म्हणजे तू अब्बूच्या मृत्यूला जबाबदार आहेस? आईने डोळे पुसले. नाही, मी फक्त इच्छा केली आणि सलीमने ती पूर्ण केली. मग मी त्याला संपवलं. आता सगळं आपलं आहे, तुझं आणि माझं. मी उठलो. आई, हे चुकीचं आहे. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. इरफान, जग असंच आहे, जो कुमकुवत असतो तो हारतो. मी कुमकुवत राहिलो नाही. त्या रात्री मी पोलिसांना फोन केला, सगळं सांगितलं. पुरावा, व्हिडिओ, डायरी, चिठ्ठी. मग पोलीस आले. आईला अटक केली. ती हसत म्हणाली, इरफान, तू मला सोडणार नाहीस ना? मी म्हणालो, आई, मी सत्य सोडणार नाही. तिला घेऊन गेले. मी एकटा राहिलो. फ्लॅटमध्ये शांतता. पण मला वाटलं, विहिरीत खरंच कोण पडलं होतं का? काही दिवसांनी मला एक पत्र आलं, अब्बूच्या हस्ताक्षरात. इरफान, तुझी आई खरी आहे, पण मी खरंच मेलो नाही. मी साक्षीदार म्हणून लपलोय. सलीम आणि तुझी आई दोघांनी मला मारायचा प्रयत्न केला. मी वाचलो. आता मी परत येईन आणि हे सगळं घेऊन. मी थक्क झालो. माझ्या हातातून पत्र खाली पडलं. तेवढ्या दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर बाहेर अब्बू उभे होते, जिवंत. इरफान, मी परत आलोय. मित्रांनो, आता खरं सत्य काय? आई खरी गुन्हेगार होती का? की हे सगळं एक मोठं विहिरीसारखं खोल रहस्य आहे? पुढचा भाग येईल की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. कमेंटमध्ये भाग 3 लिहा. लाईक करा, शेअर करा, कारण हे रहस्य अजून संपलेलं नाही. धन्यवाद. मित्रांनो, सावध राहा, कारण प्रत्येक कुटुंबात एक विहीर असते आणि तिचं पाणी नेहमीच गोड दिसतं, पण आत काय आहे ते फक्त डुबकी मारल्यावरच कळतं. सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा. पुढचा भाग लवकरच. धन्यवाद.